कोरोना काळात दुसऱ्या वर्षी मला कोरोना झाला होता आणि तो पण खूप भयंकर झाला होता की 7 दिवस मी ऑक्सिजनवर होतो. पहिल्या दिवशी जेव्हा भरती केलं तर दादाला फोन केला, मिसेसनी सांगितलं की दादा असं असं झालं आहे म्हणे. तर दादा म्हणे टेन्शन नको घ्या, सर्व बरोबर होईल. तर मग दादा सेवा द्यायला लागले फोनवर ताईला आणि मलाही हॉस्पिटलमध्ये फोन करत होते. तर सांगायचे की तुम्ही हे मंत्र जपा, ते मंत्र जपा, त्याच्याने होईल का. तर आम्ही घरी ताई घरी सेवा करायची आणि मी हॉस्पिटलमध्येच जे व्हायचं ते करायचं, माझे जेवढं व्हायचं तेवढं. आणि 7 दिवसानंतर मी सुखरूपपणे घरी परत आलो आणि आता तुमच्या समोर इथे उभा आहे. आणि दुसरा अनुभव म्हणजे माझ्या मुलाचा आहे. तो अमितमध्ये योगा कॉम्पिटिशन योगामध्ये हे आहे, काय म्हणते, योगा स्टुडंट आहे. तर त्याचा स्टेटमध्ये नंबर लागला होता अगोदर. ज्या पण कॉम्पिटिशनमध्ये तो जायचा तर मी अगोदर त्याला स्वामींचे दर्शन घ्यायला आणायचं आणि मग दादाचे भेट घ्यायला, दादा इथे नाही भेटले तर घरी जायचं, काका काकूचे वगैरे भेट घ्यायची. त्यांना विचारायचं की दादा हा चालला, तर ठीक आहे म्हणे, हा चालला पण हा यशस्वी होऊनच येईल, गोल्ड आणेलच. आणि तिथे पण हा गेला, 3-4 कॉम्पिटिशन याने केली, तिथनं गोल्डच आणलं आतापर्यंत. आता सध्या हा पंजाबला गेला होता नॅशनल कॉम्पिटिशन मध्ये. तिथे हा आज सांगत होता की प्रॅक्टिस मध्ये आम्हाला म्हणे पप्पा म्हणे अडचण जात होती. आमचे जे काय म्हणते स्टेप्स आहेत ते म्हणजे 5 सेकंदाचा राहते ते, तर तेवढे सेकंद न राहता हे होऊन जात होते म्हणजे कमी जात होते. तर यांना वाटायचं की प्रॅक्टिस कॉम्पिटिशन मध्ये होईल की नाही होईल, पण हे जेव्हा खेळायला गेले तर तिथे सांगत होता की तिथे काहीच नाही, 10 सेकंदाचा जो हे राहते टायमिंग पूर्ण घेतला म्हणत होता यांनी. आणि याचा एक याच्यासोबत एक पार्टनर पण आहे, त्याला पण मी जाता जाता हे म्हटलं की बेटा म्हटलं तू स्वामींचं नामजप करत राहा, खुश आहे म्हटलं तुझ्यासोबत, तो पण करते आणि तू पण कर. त्याने पण तसंच केलं आणि त्याला पण गोल्ड भेटलाय आणि याला पण गोल्ड भेटला. एवढं बोलून मी आपलं श्री स्वामी समर्थ.